नमस्कार मंडळी. आपण आज आपले कृष्णाभाऊ बेडके शेवता याच्या गोट फार्मला भेट द्यायला आलो होतो. तर या पायी भाऊ आहे यानं एकदम मस्त असं बकऱ्या संगोपन करेल. या पायी बकऱ्या आहे. भाऊ बोला तुम्ही दोन शब्द तुमच्या. ही आपली बिटल जातीची शेळ्या आहे. हे 2 दात मध्ये सध्या पूर्ण लोड झालेले आहे 2.5 ते 3 महिन्याच्या. आणि समोर दिसतं ते सोजेत जाते सफेद मध्ये पांढऱ्यामध्ये हो पांढऱ्यामध्ये ती सोजेत जाते. आणि मध्ये मार्गळ जातीचे आपले 1-2 आपण नरमध्ये आणलेले. आपला 2016 पासून हा व्यवसाय चालू आहे शेळीपालनचा. आणि हे सगळं मेन म्हणजे यानं बंदिस्त करेल. राहायला इथंचे एकदम मस्त शेड बांधलेले पा राहणं इथंचे जागीच. आणि शेती करून भाऊचा हा जोड व्यवसाय. भाऊ आपले इथं भक्ती फिरायला आले होते स्वाध्यायाच्या मार्फत. तर मग आपला तिथून मित्रपण आहे. भाऊ म्हणे या एका दिवशी आपण इथं आलो होतो आज. तर पहा एकदम शेतीला लागून जोडधंदा म्हणून भाऊ हा व्यवसाय करत्या. याच्यातून म्हणजे 2 पैसे बी चांगले भेटत्या. आणि एक विरंगुळा म्हणून घराला लागूनच आहे. म्हणजे शेडमध्ये आलं म्हणजे एकदम असं मस्त वाटतं एकदम आपल्याला. आता हे मोठाल्या आता भाऊने 2 मेंढ्या बी गेले. आता याचे छोटेले पिल्ले हे बाहेरच्या शेडमध्ये आहे. आणि बराच मला काही विक्री व्हायले म्हणजे खरेदी विक्री चालू राहते. भाऊ काही छोटे पिल्ले आणून मोठे झाले की त्याची विक्री करत्या. तर असा मस्त बघा तुम्ही किती मस्त पालन पोषण करेल भाऊ ना. आणि भाऊचे जे आता छोट्यानं आपलं घास आणला ते पाय कशी गडबड चालू आहे. आता तारा कांकडी हे लहान पिल्ले बी आले पा. एकदम व्यवसाय म्हणजे असा जबरदस्त असा व्यवसाय. हे भाई आहे भाऊ छोटा तेव्हा ते घास आणि 2 टाईमच चारा त्याला सकाळ संध्याकाळ. 1 टाईम हिरवा आणि 1 टाईम मुरघास. ते बा सकाळी हा मुरघास टाकून व्हायले. आता हिरवा चारा म्हणून येऊ घास आहे.